अवकाळी पाऊस, वातावरणात झपाट्याने होणारे बदल हे कमी होतं की काय म्हणून अगदी बोगस बियाणं, बोगस खताचं वाढणारं प्रमाण अशा अनेक समस्या बळीराजाला हतबल करतायत। पण या संकटाच्या काळात रेशीम शेती करून लाखोंचं उत्पन्न घेणाऱ्या बुलढाण्याच्या राहुल वानखेडेच्या यशस्वी प्रवासाची ही चांगली बातमी बघूया। पिढीजात शेती व्यवसायाकडे पाठ फिरवून उच्च शिक्षण घेऊन नोकरीसाठी शहरात किंवा थेट परदेशात जावं असं स्वप्न प्रत्येक तरुण तरुणी उराशी बाळगतात। पण रेशीम शेती करून लाखोंचं उत्पन्न घेणाऱ्या बुलढाण्याचा राहुल वानखेडे मात्र इतर शेतकऱ्यांसमोर एक नवीन आणि यशस्वी उदाहरण ठरतोय। चला थेट राहुल कडूनच जाणून घेऊयात त्याच्या या अनोख्या शेती प्रयोगाविषयी। माझं शिक्षण पदवीपर्यंत झालेलं आहे। आमच्या वडिलांकडे 4 एकर शेती आहे, पण आम्ही शेतीमध्ये पूर्वीचे जे उत्पन्न घेतो आपण पारंपरिक पद्धतीने ते उत्पन्न घेत होतो। यामध्ये सोयाबीन, गहू, हरभरा असे उत्पन्न घेत होतो, परंतु उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे उत्पन्न कमी होत होतं आणि पावसाळा कधी जास्त होत होता, कधी कमी होत होता किंवा दुष्काळ पडत होता, त्यामुळे त्या शेतीतून उत्पन्न मिळत नव्हतं। तर मग आम्ही मागच्या वर्षापासून रेशीम शेतीकडे वळालेलो आहे। आम्ही आमच्या 4 एकरामधील 1 एकरामध्ये रेशीमची लागवड केलेली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील येवता इथला हा तरुण राहुल वानखेडे पदवीपर्यंत शिकलाय। त्याने शासकीय नोकरीसाठी प्रयत्नही केले, मात्र त्यात अमूल्य वेळ वाया जातोय हे त्याच्या लक्षात आलं। मग त्याने रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला। आपल्याकडील वडिलोपार्जित 4 एकर शेतीमध्ये पारंपरिक पिकाला फाटा देत त्याने 1 एकरामध्ये तुरीची लागवड केली। सुरुवातीला त्याने 100 अंडी कुंजाची खेप काढली, ज्यात त्याला एका महिन्यात 30,000 रुपये निव्वळ नफा झाला। आता हे उत्पन्न वाढवत वर्षाकाठी खर्च वगळता किमान 2 ते 2.5 लाख रुपये निव्वळ नफा मिळवण्याचा राहुलचा प्रयत्न आहे। मागच्या वेळेस भाव थोडा कमी आला होता, कारण की पहिल्यांदा अनुभव नसल्यामुळे मागच्या वेळेस काही अडचणी आल्या होत्या। त्यावेळेस आम्ही ह्या वेळेस आम्ही त्या अडचणी दूर केलेल्या आहेत। आम्ही आता मागच्या वेळेस शेडची व्यवस्था नव्हती, आम्ही जे थपडं वगैरे लावून शेडची उभारणी केली होती, त्यामध्ये आम्ही ते उत्पन्न घेतले होतं। पण मागच्या वर्षी ज्या कोष विकले होते त्यामधून जे उत्पन्न मिळालेलं होतं त्या उत्पन्नामधून आम्ही शेडची बांधणी केलेली आहे आणि यावर्षी आता चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा आहे। सर्व तरुणांना माझी एकच नम्र विनंती आहे की नोकरीच्या मागे न लागता आपण जर माझ्यासारखं जर आपण रेशीम व्यवसाय जर केला तर त्या व्यवसायापासून तुम्हाला वर्षातून तुम्ही 5 ते 6 बॅच घेऊ शकता आणि कमीत कमी एक बॅच 50-60 हजार रुपयाची निघते, तर 2-3 लाख रुपये उत्पन्न सहज तुम्हाला वर्षाला मिळू शकतं। शेतीबाबत काहीसा नकारात्मक विचार करणाऱ्या तरुणांना राहुल नेमकं काय आवाहन करतोय तेही ऐका। आता आपण बघतो की बेरोजगारी इतकी वाढलेली आहे की नोकरी न लागल्यामुळे तरुण मुलं आत्महत्या करतात, शेतकरी आत्महत्या करतात। पण शेतीला जर आपण जोडधंदा दिला तर आत्महत्येचं प्रमाण कमी होईल व आपल्याला त्यातून थोडेफार पैसे मिळतील। करिता रेशीम उद्योग हा एक उत्कृष्ट व्यवसाय आहे। करिता तरुणांना विनंती आहे की आपण जर या व्यवसायाकडे वळालो, शेतकऱ्यांना पण विनंती आहे आपण या व्यवसायाकडे जर वळालो तर आपलं नक्कीच आर्थिक उन्नती साधता येईल। वर्षानुवर्षे घेतलेल्या पिकाला फाटा देत वेगळा प्रयोग करायचा म्हणजे परिपूर्ण विचार करायलाच हवा। त्यामुळे केवळ उत्पन्नाचा विचार करून निश्चितच भागणार नाहीये। रेशीम विक्रीसाठी ठिकठिकाणी उपलब्ध बाजारपेठांचाही शोध घ्यावा लागेल। सध्या रेशीम 50,000 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जातोय। त्यामुळे पारंपरिक शेतीऐवजी किंवा पारंपरिक शेतीसोबत रेशीम शेती करण्याचे धाडस करणाऱ्यांसाठी राहुल अत्यंत उत्तम उदाहरण आहे असंच म्हणता येईल। रेशीम शेतीला पाणी, कालावधी आणि उत्पादन खर्च इतर पिकांच्या किंवा जोडधंद्याच्या तुलनेत कमी लागतो। त्यामुळे नापिकीला, अस्मानी संकटाला किंवा बेरोजगारीला कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी राहुल वानखेडेची ही चांगली बातमी बघून रेशीम शेतीचा विचार करायला नक्कीच काहीच हरकत नाहीये। बुलढाण्याहून संदीप वानखेडेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।